त्यानंतर बघूयात रायगड जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः कहर सुरू आहे। सलग 6 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। नद्यांना आलेल्या पुरामुळे महामार्ग बंद झालेत। घाट मार्गांवर दरडी कोसळल्यात। अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ प्रशासनावरती आली आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्याच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। जिल्ह्यात सलग 6व्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी 200 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे अंबा, पाताळगंगा, पुंडलिका, भोगावते, बाळगंगा आणि सावित्री अशा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झालेले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड, खारपाडा आणि नागोटणे या परिसरात तब्बल 3 फूट पाणी साचलं होतं। त्यामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। आपण आहोत नागोठण्यामध्ये। बघता नागोठण्यामध्ये पाणी भरलेलं आहे। सगळे जे गाळे आहेत, दुकान आहेत, ते पाण्याखाली गेलेले आहेत। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे, काय कालपासून काय परिस्थिती आहे। 5 ते 6 दिवस झालं पाऊस चालू आहे आणि ते लोकांचे खूप बेकार परिस्थिती चालू आहे। म्हणजे लोकांना जे लोक येणार आहेत त्यांना खायचे पण वांदे झाले। कालपासून आम्ही इकडं सकाळी 10 वाजेपासून इकडं आहेत आणि गाड्या भरपूर पाणीमध्ये होते। तर आम्ही ही पण गाडी BMW ही पण गाडी काढली काल। किती वाजल्यापासून ही गाडी आता आम्ही सकाळी 8 वाजले सकाळी इकडं, ते पाणी तिथपर्यंत होता। आता भरपूर वाढलेलं आहे पाणी। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ खवटी इथं मध्यरात्री मोठी दरड कोसळली। त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे। महाडजवळ केंबुर्ली गावाजवळ गुडघाभर पाणी साचल्यानं कोकणाकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे। एका एसटी बसलाही पुराच्या पाण्याचा फटका बसला। सध्या या मार्गावरून केवळ अवजड वाहनांची अंशतः वाहतूक सुरू आहे। लहान वाहनांना तर प्रवेश बंदी करण्यात आली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथकं आणि NDRFच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। अनेक वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेलंय, त्यामुळे वाहनं बंद पडून एकाच जागी उभी आहेत। काल सकाळी 6 वाजल्यापासून पावसाचा जोरदार परिस्थिती सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी हा जो गोवा हायवे आहे तो बंद झालेला आहे। या ठिकाणी पाणी चढलेलं आहे पूर्ण। ही BMW सकाळी बंद पडलेली आहेत। अशा 2-3 गाड्या बंद पडल्या आहेत। त्या क्रेनच्या सहाय्याने आम्ही बाहेर काढलेले आहेत। सर्व नागरिकांना आमची विनंती आहे, आव्हान आहे की कामाने म्हणजे महत्त्वपूर्ण कामाशिवाय घराबाहेर पडू नका, कुणीही इतरत्र फिरू नका। या ठिकाणी खूप भयंकर परिस्थिती आहे। सर्व प्रशासन कामाला लागलेलं आहे। प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। रेस्क्यू टीम पण आतमध्ये काम करत आहेत। तरी रायगड पोलिसांतर्फे सर्वांना आव्हान आहे की त्यांनी घरामध्ये राहावं, सुरक्षित राहावं। खोपोली पेण महामार्गावर सारसन ते इसांबा फाटा हा सगळा मार्ग पाण्याखाली गेलाय आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नागोटणे भिसेखिंड मार्ग, पेण खोपोली महामार्ग तसंच रोह्याकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले। पाताळगंगा नदीचं पाणी खोपोली शहरात शिरलंय। त्यामुळे मोहनवाडी, शिलफाटा, पटेल नगर, मिल या गावासह अनेक भाग जलमय झालाय। पेण तालुक्यामध्ये पूरस्थिती अधिकच गंभीर आहे। अंबा, पाताळगंगा, बाळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। जिते, गडब, रामवाडी या गावांना पाण्याचा वेढा पडलाय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांना बाहेर काढण्याकरता बचाव कार्य सुरू आहे। गणेश मूर्ती कारखानदारांनाही पुरामुळे मोठा फटका बसला। वरंध घाटात वाघजाई या मंदिराजवळ मोठी दरड कोसळल्यानं पुणे रायगड संपर्क तुटला। माणगाव ताम्हिणी घाट मार्गावर पुण्याकडे जाणारा रस्ता सुद्धा बंद करण्यात आलाय। JCBच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तरी मार्ग पूर्ववत व्हायला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे।
रायगड जिल्ह्याला झोडपून काढलेल्या पावसाने सलग 6 दिवस झाले मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यात पडतोय. आपण आहोत पेन तालुक्यात कोलेटी येथे. आपण बघू शकतो लोकांना कसा रेस्क्यू करू शकतात. हे स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांची बोट आहे. या बोटीतनं नागरिकांना जे पुराच्या पलीकडे मुंबई गोवा हायवे आहे त्या ठिकाणी सोडतायत. प्रशासन जे आहे, रेस्क्यू टीम आहे, एनडीआरएफ आहे, या ठिकाणी पूर्ण सज्ज आहे. महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुराचं पाणी थेट शहरात गेलंय. मुख्य बाजारपेठ, सुकट गल्ली, दस्तुरी नाका आणि गांधारी नाका परिसरात गुडघाभर पाणी आहे. दुकानं, घरं, शेतीचं मोठं नुकसान झालंय. 2021च्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन अनेक महाडकरांनी आपली वाहनं मुंबई गोवा महामार्गावर उभी केली आहेत. कारण शहरापेक्षा महामार्ग उंचावर असल्यानं वाहनांचं नुकसान टाळण्यासाठी मदत होऊ शकेल. रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. आपल्याला कल्पना आहे की कालही महाबळेश्वरचा भाग असेल, लोणावळ्याचा सगळा भाग असेल, या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस म्हणजे ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण सुदैवाने त्याचं डिसिल्टिंग झाल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही अजून शहरांमध्ये पाणी शिरलेलं नाही किंवा ते आपण थांबवू शकलेलो आहोत, पण अजूनही त्याच्याकडे लक्ष आहे. कर्जत शहरातील मुद्रे आणि कोतवाल नगर परिसरात सुद्धा पाणी शिरलं. पाली शहर तर पूर्णपणे जलमय झालंय. जिल्ह्यात एनडीआरएफ, स्थानिक बचाव पथकं आणि प्रशासन युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहे. नागरिकांना सावधान राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी रेड अलर्ट जारी केलाय. पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा मिळालाय. सलग 6 दिवसांच्या मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे. महामार्ग, घाटमार्ग आणि अंतर्गत रस्ते बंद आहेत. त्यामुळे नागरिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असलं तरी हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टमुळे पुढचे काही तास रायगडसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड.